नमस्कार शेतकरी मित्रांनो. खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा विषय म्हणजे कांदा पिकात शेवटचे पाणी कधी द्यावे याविषयी बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो आणि अशा अनेक चुकांमुळे कांदा पिकात नुकसान होत असते व कांद्याची साठवणूक क्षमता ही कमी होत असते. तर कांदा पिकामध्ये शेवटचे पाणी हे कांदा पीक काढण्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर बंद करणे गरजेचे असते. कांद्याची पात ही पिवळी पडून 60 ते 70% माना या वाकलेल्या दिसून येतात. अशा अवस्थेत कांद्याचे पाणी बंद करणे गरजेचे असते. कारण कांद्याचे पाणी या अवस्थेत बंद केले तर कांद्याला काजळी लागत नाही आणि कांद्याची सड होत नाही व साठवणूक क्षमता देखील सुधारते. जर कांद्याचे पाणी लवकर बंद केले तर कांद्याचे वजन घटते, कांद्याला चमक राहत नाही आणि उत्पादनात घट येते. आणि कांद्याचे पाणी जर उशिरा बंद केले तर कांद्यामध्ये काजळी रोग तयार होतो. तसेच कांद्याचे साल हे नरम राहून कांद्यामध्ये सड निर्माण होते. त्यामुळे योग्य वेळेत कांद्याचे पाणी बंद करणे गरजेचे असते. तर साधारणतः कांदा पीक हे 90 दिवसांचे झाल्यावर कांदा पिकात ही अवस्था निर्माण होत असते. म्हणून 90 दिवसानंतर कांद्याचे पाणी बंद करणे हे गरजेचे असते. अशीच नवनवीन शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओस लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.